कोरोनाचं विज्ञान समजून घेण्यासाठी लॅबमध्ये आलो. गव्हर्नमेंटची लॅब आहे. डॉक्टर साहेब माझ्याबरोबर. सगळी प्रोसेस झालेली आहे. आपल्यासाठी आपल्या प्रेक्षकांना समजून सांगावं म्हणून ते सगळी प्रोसेस सांगतात. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडेल की मी का पीपीई किटमध्ये नाहीये. एव्हरीथिंग हॅज बीन डन. काही छोट्या छोट्या फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या साठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सगळं नॉर्मलाइज झालं पण ते स्वतः पीपीई किटमध्ये. सो आधी तर पहिला तर तो जो स्वॅब असतो हे जो कोणी सस्पेक्टेड पेशंट आहे त्या सस्पेक्टेड पेशंटच्या नेझोफॅरेंजियल नाकामधून जिथे नाक आणि घशाचं जॉईंट असतो त्या ठिकाणी हे जरा पकडा प्लीज. आता काढून दाखवा प्रेक्षकांना. त्या ठिकाणापर्यंत जाऊन ते स्वॅब घेतला जातो. हा स्वॅब घेतल्यानंतर ते लोक हा जो स्वॅब आहे हा पूर्ण प्लास्टिकचा असतो, बेंड होत असतो आणि हा मग तो घेतल्यानंतर ते ह्याच्यात टाकतात आणि मग जे काही वरचा तुकडा आहे तो तोडला जातो आणि त्यानंतर मग हे क्लोज कॅप केलं जातं. करून दाखवा. ह्याला कोटेड करतात ना, म्हणजे तो जो विषाणू आहे तो मरू नये लॅबमध्ये येईपर्यंत. आता हे जे आहे ह्या स्वॅब ह्याच्यात घातल्यामुळं जो काही स्वॅबला आपले ह्युमन सेल लाईन प्लस जे काही व्हायरसेस आहेत आता हे व्हीटीएम मध्ये डिस्टर्ब होणार नाहीये. त्यांच्यासाठी सुटेबल ऍटमॉस्फिअर म्हणून आपण हा जो मीडियम असतो तो सुटेबल मीडियम आहे. ठीक आहे. काय असतं तर व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणजे व्हायरस डिस्ट्रॉय न होणं जे इनॅक्टिव्हेटिंग फॅक्टर्स असतात इन्व्हायरमेंटमध्ये किंवा दुसरीकडे ते डिस्ट्रॉय होणार नाही तरी व्हायरस प्रिझर्व राहणार. ते लिक्विड काय तेच व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणून असतं. एक मीडियम आहे की व्हायरसला पेशंटच्या नाकामधून तुमच्यापर्यंत आणण्यासाठीचं मीडियम म्हणजे आतमध्ये कुठेही वेगळं टाकायचं. एकदा असं करून दाखवा. हे सगळं तुम्ही टेलिव्हिजनवरती पहिल्यांदा बघताय. हे फक्त हा तुमचा सॅम्पल आला. हे सॅम्पल घेतल्यानंतर यावर सगळं आता आपण लॅबमध्ये आलो. तिथे फर्स्ट जे तिथं पहिली गोष्ट घडते तिथे चला ना. हे सगळं टेलिव्हिजनवरती पहिल्यांदा बघताय तुम्ही आणि बघत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची डॉक्टर. हा सर त्यानंतर आपण जे आहे बायोसेफ्टी कॅबिनेट मध्ये या ठिकाणी आतली हवा काही बाहेर येत नाही. ते इथल्या इथं रिसर्क्युलेट होती आणि याच्यावर हेपा फिल्टर असतं. त्या हेपा फिल्टरद्वारे फ्रेश एअर मिळते आणि इथं जी काही हवा आहे ती सगळी हवा आत सरकवती. आतली हवा बाहेर येणार नाही. पहिल्यांदा सॅम्पल आल्यानंतर इथे काय होतं. या ठिकाणी हे जे सॅम्पल आहे आपण इथं प्रोटेक्स मशीनवर ओव्हरटेक्स मशीनवर असं बसून ते असं थोडंसं ओव्हरटेक्स केलं जातं जेणेकरून ओके सॅम्पल हे युनिफॉर्म डिझॉल्व्ह होतं. ठीक आहे. आतमध्ये ते सॅम्पल एकमेकात डिझॉल्व्ह होऊन जातं. ही प्रोसेस इथं होते. आणि हे डिझॉल्व्ह झाल्यानंतर आपण काय करतो की हे जे असतात ट्यूब्स त्यामध्ये व्हायरल आरएनए कॅरियर असतो. ओके. म्हणजे हे जे काही सॅम्पल आहे त्यामध्ये आम्ही एक फ्लूइड असतं यामध्ये ज्याला म्हणतात की लायसिस बफर. ओके. ते लायसिस बफरनं काय होणार की आम्ही यातलं जे काही 140 मायक्रोलिटर जे सॅम्पल आहे 140 मायक्रोलिटर हे 560 मायक्रोलिटर लायसिस बफर मध्ये टाकतो. ओके. त्यानंतर काय होतं याची व्हायरस डिस्ट्रॉइंग कॅपॅसिटी चालू होती. ओके. आणि प्लस याच्यात आरएनए कॅरियर असतो. म्हणजे जो काय व्हायरस डिस्ट्रॉय झाल्यानंतर आरएनए जो आहे तो कॅरियरला अटॅच होतो. बरं. तो कॅरियरला अटॅच झाल्यानंतर आपण 10 मिनिट कॅरियर काय आहे कोणतं जे व्हायरस आरएनए कॅरियर म्हणजे काय असतो की जे नंतर आम्हाला फिल्ट्रेशन जे करायचंय त्या आरएनए कॅरियरमुळे तो फिल्टरमध्ये स्टकअप राहतो. त्यासाठी असतं. मग हे सगळे आम्ही 24 सॅम्पल्स एका लॉटमध्ये 24 सॅम्पल्स घेतो आणि मग ह्या ठिकाणी हे सगळं टाकल्यानंतर प्रत्येकात 140 एकेका रुग्णाचं सॅम्पल टाकल्यानंतर आपण ते 10 मिनिट रूम टेम्परेचर इन्क्युबेशन ठेवतो. म्हणजे एसी मध्ये सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते एसी मध्येच चालतात. ठीक आहे. मग हे इन्क्युबेशन झाल्यानंतर आपली पुढची जी प्रक्रिया आहे ती आता ह्या सॅम्पलचं काम इथंच संपलं आणि उरलेलं जे सॅम्पल आहे ते -80 आपण प्रिझर्व करतो. ते कशासाठी एक तर म्हणजे जर परत मला रिचेकिंग करायची असेल तर त्यावेळेस ही लागतं आणि क्वालिटी कंट्रोलचं मॅटर बघण्यासाठी की आम्ही जे परफॉर्म करतो बरोबर आहे का नाही आणि स्ट्रेन्स ही राहतात
आहे की नाही? आता त्यासाठी झालं हे, इथे झालं process. इथली प्रोसेस झाली. आता आता हा हे घेतलं तुम्ही. हा जो घेतला आहे, हा आरएनए कॅरियर जे आहे ते आपण पुढच्या रूम मध्ये जातो. तिथं म्हणतात त्याला आरएनए एक्सट्रॅक्शन. हे भारतीय टेलिव्हिजन मध्ये पहिल्यांदा तुम्ही इतक्या डिटेलमध्ये बघताय स्क्रीनवरती, कारण आपल्याला विज्ञान समजून घ्यायचं आहे. कमीत कमी भीती कशी बाळगणं हे यासाठी. आता सेकंड आपण या ठिकाणी जे व्हायरस स्लाइसिस बघल्यामुळं व्हायरस स्लाइस आरएनए सेपरेट झाला आणि तो आरएनए कॅरियर सोबत अटॅच झालेला आहे. आता तो आपल्याला इथं ही जी रूम आहे ही आरएनए एक्सट्रॅक्शन रूम आहे. ही आरएनए एक्सट्रॅक्शन ग्रुप आहे. ही जी आहे ती आरएनएचं एक्सट्रॅक्शन करायचं आहे. बघा, मला जेवढं कळतं आरटीपीसीआर मध्ये आरएनएचं मल्टिप्लिकेशन डीएनए मध्ये करायचंय. त्याच्यासाठीची प्रोसेस आहे ती सगळी समजून घेतोय, विज्ञान समजून घेतोय साध्या सोप्या भाषेत. आरएनए एक्सट्रॅक्शन रूम मध्ये आम्ही यांना पुढे येतो. इथे जे बसलेले जे आहेत ते मग पुढची प्रोसेस चालू करतात. सांगा पुढची प्रोसेस सांगा. आता इकडे सांगा मला पुढची प्रोसेस. आम्ही इथं आरएनएचं एक्सट्रॅक्शन करतो. सर लायसिस आम्हाला बनवून देतात. आम्ही याच्यामध्ये स्किन कॉलम ट्यूब वगैरे घेतो. त्या स्किन कॉलम ट्यूब मध्ये सॅम्पल टाकून आम्ही एक्सट्रॅक्शन करतो. स्किन कॉलम ट्यूब ठीक आहे, सांगा तोंडी सांगा डॉक्टर. हा, मग ह्या ठिकाणी काय होतं, आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा मी आणलं जे आहे त्यामध्ये इथेनॉल टाकतो. इथेनॉल टाकून आपण मग ते हे बघा तिथं लिहिलेलं असतं. आम्ही 560 टाकलं, ते ओव्हरटेक्स केलं, इन्क्युबेटर रूम टेम्परेचर 560, परत इथेनॉल टाकलं, परत आम्ही ओव्हरटेक्स करतो त्याला. त्यासाठी इथे एक ओव्हरटेक्स मशीन आहे, त्यावर ओव्हरटेक्स करणार. कसं करणार ओव्हरटेक्स वरती? तिकडचं ते हे ना तो आरएनए कॅरियरचा फिल्टर नाही फिल्टर लवकर आणा. हा. ह्या ठिकाणी हे असं आपण प्रत्येक सॅम्पल. आता ह्यात व्हायरस इन्फेक्टिव्हिटी काही नाहीये, ठीक आहे, कारण आधीच आपण लायसिस बफर टाकलं होतं, आता इथेनॉल टाकलं, अल्कोहोल डिस्ट्रक्शन कपॅसिटी. त्यामुळे आता हा आरएनए कम्प्लिटली फ्री झालेला आहे, ठीक आहे. आणि आम्ही बाहेर एक पलीकडे हात घेऊन तुमचं दाखवलं नीट दिसलं नाही आपल्या प्रेक्षकांना. आता बघा जरा. अशा पद्धतीने आपण एक 15 सेकंदासाठी 15 सेकंद. ओव्हरटेक्स करतो आणि त्यानंतर मग हा सॅम्पल झाला तयार. सॅम्पल तयार झाला. आता तो जो आहे पुन्हा काय करायचं? हा जो ह्याला म्हणतात लॅमिनार फ्लो. म्हणजे या ठिकाणी जी आहे ते मध्ये जे हवा येणार आहे ती फिल्टर्ड हवा, म्हणजे जेणेकरून बॅक्टेरियल कंटॅमिनेशन होत नाही. आणि बॅक्टेरियल कंटॅमिनेशन जर झालं तर काय होतं, आरएनए मल्टिप्लिकेशन जास्त होतं आणि त्यामुळं जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत ते प्रॉपर मिळत नाही. ओके. त्यामुळं आपण हे करतो. मग आम्ही काय करतो त्यानंतर त्या वेगवेगळ्या फिल्टर टीप हे पायपेट्स असतात. हे जे असतात ह्याला आपण मिनी स्पिन कॉलम म्हणतो. आता हा जो काही व्हायरस इथं आपण डिस्ट्रॉय केलेला आहे, व्हायरस डिस्ट्रॉय केलेला आहे, आता ह्याच्यामध्ये पूर्ण 1260 सोल्युशन असतात. तर आपण ह्याला 630 ला ऍडजस्ट करतो पिपेटला. आणि ह्या वरच्या कॅप ओपन करून त्यामध्ये हे तुम्हाला इथं फिल्टर दिसतच असेल. हो, दिसतंय. तर त्या फिल्टरच्या वर आपण हे 630 मायक्रोलिटर हे सोल्युशन टाकतो. आणि अशा मग ह्या 24 अशा आपण 24 ह्या 24 बनवणार. आणि ह्या प्रत्येकात 630 टाकलं की परत आपण सेंट्रिफ्युगेशन करतो. सेंट्रिफ्युगेशन इथंच असतं. त्याला हे स्पीड असते 1000 पर्यंत स्पीड असते. आम्हाला जनरली 2 स्पीड लागतात, एक 8000 ची स्पीड लागते आणि 14000 ची स्पीड लागते. मग ह्या 8000च्या स्पीडवर काय होतं, रोटेट झाल्यामुळे ह्या फिल्टर मधून पाणी सगळं खाली येतं आणि जो आरएनए आहे, जो कॅरियर आरएनए कॅरियर सोबत अटॅच झालेला आहे, तो ह्या फिल्टर मध्ये स्टॉकअप राहतो. आणि मग नंतर सेकंड स्टेप मध्ये परत आम्ही उरलेलं आहे ते परत जातो. ह्या ठिकाणी जे शिल्लक राहिलेलं होतं 630 असं 2 वेळेस परत घेतो आणि परत एकदा सेंट्रिफ्यूज करतो. आणि सेंट्रिफ्यूज केल्यानंतर सगळं जे खाली मटेरियल आलेलं आहे फ्लुइड, कारण याची कपॅसिटी 630 असल्यामुळे एका वेळेस तेवढंच. आणि हे झालं की मग हे आपण
पूर्ण ह्याच्या सोडियम हायपोक्लोराईड मध्ये हे कंटेनर टाकून देतो. बरं. ठीक आहे. आणि हा वरचाच माझ्या आता कामाचा राहिला. ठीक आहे. आता तो कुठे घेऊन जाता वरचा नाही तुम्हाला? तो इथंच आहे अजून. बरं. मग पुढचे जे 2 स्टेप आहेत त्याला वॉश बफर. आता हे सगळं निघालं तर इथं फक्त ह्या फिल्टर मध्ये जो आहे तो फक्त कॅरियर आरएनए विथ कॅरियर्स स्टकअप झालेला आहे. बरं. त्याला वॉश करायचं. बाकीचं जे काय रेसिड्युअल मटेरियल आहे तो नको आहे आपल्याला त्या ठिकाणी. त्यामुळे त्याला 2 फेज मध्ये वॉश करतो. मग त्यामध्ये काही लोक इथेनॉल, काही कंपन्यांचं इथेनॉल असतं, काही लोक ते स्वतःच प्रिपरेशन करून देतात. त्यामुळे काय होतं सगळं रेसिड्युअल मटेरियल जातं. फक्त आता माझ्याकडे फिल्टर मध्ये आरएनए कॅरियर राहतो. आणि प्रत्येक स्टेप नंतर आपण सेंट्रिफिकेशन करतो आहे 8,000 ला किंवा 14,000 ला. ते सेंट्रिफिकेशन केल्यानंतर परत एकदा ड्राय स्पिन करतो शेवटची स्टेप. म्हणजे काय जेवढं काही किंचित सगळी जरी फ्लूइड राहिला असेल तर ते सगळं खाली पडणार. आणि त्यानंतर ह्या फिल्टर मध्ये फक्त आरएनए राहतोय. ठीक आहे. आणि तो इल्यूटद्वारे इल्युशन म्हणतो आपण त्याला. इल्युशन काय होतं इथं जो काय आहे आरएनए तो आता खाली जाईल. त्यासाठी परत एकदा सेंट्रिफिकेशन करणार आणि जो फिल्टर मधला आहे त्या इल्यूटच्या माध्यमातून तो आरएनए आता मला खालच्या वायर मध्ये मिळतो. ठीक आहे. अलॉंग विथ फ्लुइड. मग तो मिळाल्यानंतर हे आम्ही ह्या ट्यूब जे आहे पेंड ऑफ ट्यूब्स ह्या ट्यूब मध्ये तो खालचा जो युनिट आहे उरलेला 50-60 मायक्रोमीटर तो घेऊन जातो. मी त्याची ट्यूबच दाखवतो ओरिजिनल जी आहे ती. समजून घेतलं तर बरीचशी भीती वेळेला मदत होते. त्या ठिकाणी जो काही आपल्या सेंट्रिफिकेशन मधून जो युनिट मिळाला आपल्या शेवटच्या प्रक्रियेला तो असा जवळपास 50 ते 60 मायक्रोमीटर असतो. त्याच्यापेक्षा जास्त हे खरं सॅम्पल आहे म्हणजे जे युनिट झालेलं आहे तर ते 50 ते 60 मायक्रोमीटर यामध्ये सॅम्पल असते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे असतील पीसीआर प्लेट. जी सगळ्यात महत्वाची आहे. इथे तुम्ही काही प्रोसेस करत नाही. ते पीसीआर प्लेट घेऊन येतात. आता बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल की बी का नाहीये किटमध्ये पीपी किट आहे. त्याचं कारण असं आहे की ही सगळी प्रोसेस झालेली आहे. डिसइन्फेक्शन त्यांनी केलेलं आहे. हे आपल्या प्रेक्षकांना सहज साध्या सोप्या भाषेत कळावं, विज्ञान कळावं यासाठी ती डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवत आहे. इट्स नॉट अ ऍक्च्युअल थिंग. ऍक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बंदिस्त स्वरूपात आहेत. आणि बंदिस्त स्वरूपात आहेत म्हणजे आपण ऍक्च्युअल लॅब मध्ये आहोत पण ते डेमॉन्स्ट्रेशन सध्या सुरू आहे. आणि हे सगळे जिवंत व्हायरसचे नमुने याबद्दल काही तुम्हाला आता ते जे आहेत इल्यूट्स आम्ही या ठिकाणी आधी मास्टर मिक्स प्रिपरेशन करतो. त्यासाठी ही किट आम्हाला ही आहे ती आरटीपीसीआर किट. आम्हाला ज्या किट बद्दल आपण खूप बोलतो की ती किट मागणी आहे ती मिळत नाही. आम्हाला एनआयव्ही कडून मिळतं म्हणजे आयसीएमआर वापरत असतो. यामध्ये हे वेगवेगळे केमिकल्स आहेत. काय काय केमिकल असतं त्याच्यामध्ये? एक 2x रिॲक्शन म्हणून असतं. ते मिक्स म्हणजे मिक्सचर साठी लागतं. त्यानंतर हे जो आहे तो टॅकमिक्स म्हणजे हे जे जीनचे जे मल्टिप्लिकेशन व्हायचे असतात त्यासाठी ही गोष्ट लागते. आणि सर्वात बाकीचं काय आहे ते ते नाही ते किटचे असेसरीज मटेरियल आहे. आणि नंतर हे जे 2 जीन आहेत हे सध्या मी कन्फर्मेटरीचे दाखवतोय जीन कारण आता मला कन्फर्मेटरी लावायची आहे. तर हे जे प्रायमर्स म्हणतात त्याला. प्रायमर म्हणजे काय होतं तर तो जो आरएनए आहे जर असेल सॅम्पल मध्ये तर किटचाच तर आम्ही हे प्रत्येकाचं एक कॉन्सन्ट्रेशन असतं किती घ्यायचं ते. आता एका सॅम्पल साठी मला ते त्याच्यातला हा जो आहे हा 12.5 मायक्रोमीटर लागतो. नंतर हा जो आहे फक्त 0.5 मायक्रोमीटर आणि हे जे आहे 1.5 मायक्रोमीटर आणि वॉटर 5.5 असं 20 मायक्रोमीटर प्रत्येक सॅम्पल मध्ये हे रिएजंट लागते. आणि यामध्ये हे सगळं आपण मिक्सचर करतो. कुठे करतात? युव्ही चालू होती आता मला पुढची स्टेप करायची त्या ठिकाणी सुद्धा. आणि आमचं जे बसणं असतं ते आम्ही पूर्ण हे काच आधी युव्ही लाईट्स आहेत. आता नाही युव्ही जेव्हा आम्हाला प्रोसेस करण्याच्या आधी 1 तास आम्ही युव्ही चालू करतो. मग आता मला काम करताना तिथे घेतली किट्स घेतली. त्या किट मधून मग आम्ही काय करतो ते आता मला सपोज 50 टेस्ट करायचे तर मग त्या हिशोबानं गुणाकार पद्धती. एका किटमध्ये किती टेस्ट होतात? ह्या 500 टेस्ट होतात. एका किटमध्ये 500 टेस्ट होतात. मग त्याची मला किंमत दाखवते काही दिली नाही हे गव्हर्नमेंट सप्लाय आहे. तरी पण किंमत असेलच ना
24,000 नाही, नाही. 2,47,244 एवढी किंमत आहे या किटची. 500 रिॲक्शन साठी 500 रिॲक्शन साठी 2,74,244. 2,47,000 47,244. मग हे मी ती घेऊ शकतो भारतामध्ये. पण तर तुमच्या हातात ही ती किट आहे की ज्या किट बद्दल आपण बोलतो ही RT-PCR ची किट आहे ज्याची किंमत बघा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 500 जणांचं सॅम्पल टेस्ट करायचं तर 2,47,244 रुपये त्याची किंमत आहे. हा पण गव्हर्नमेंट सप्लाय. गव्हर्नमेंट आता सप्लाय. इथे तुम्ही सगळं एकत्रित करता. हा, एकत्रित म्हणजे ते बघा त्या ठिकाणी आम्ही ICMR नवी प्रोटोकॉल म्हणून दिलेला आहे. त्यानुसार ते जे आहे 5.5 तिथं त्या ठिकाणी ते पाठीमागं आहे. 5.5, 12.5, 0.5 हे जे सगळे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत त्या हिशोबाने आम्ही कॉन्सन्ट्रेशन मग आता 50 सॅम्पल घ्यायचं असेल तर प्रत्येकाला 50 न गुणून एकत्र मिक्सचर बनवतो आणि ते मिक्सचर मग आम्ही सेंट्रिफ्युगेशन करून ही जी आहे ती PCR प्लेट आहे. ती PCR प्लेट. हा, त्यामध्ये आता हे क्लोज आहे कारण हे आपल्याला वापरता येईल वापरू नये म्हणून. हे जर वापरून जातं हे काढता येत नाही बाहेर. अशी PCR प्लेट आहे ना. हे PCR प्लेट असते जेव्हा आम्हाला वापरायची तेव्हाच आम्ही काढतो. ते 50 सॅम्पल ह्याच्यात टाकायचे. 50 सॅम्पल्स म्हणजे काय असतं हे बघा हे इथं A to H लिहिलेलं आहे आणि 1 to 12 ओके म्हणजे टोटल 96 वेल असतात. प्रत्येक पेशंटसाठी आम्हाला 2 वेल लागतात. एक म्हणजे ह्युमन सॅम्पल बरोबर घेतलंय का नाही म्हणजे सॅम्पल घेतलंय का नाही का नुसती उभी काडी फिरून आणली अप्रोप्रिएट सॅम्पल आहे का नाही आम्ही त्याला म्हणतो. अच्छा. म्हणजे त्यासाठी ह्युमन RNA सुद्धा डिटेक्ट करतो आम्ही. ग्रेट. त्याच्यामुळे अॅक्युरेसी वाढते. अॅक्युरेसी वाढते म्हणजे सॅम्पल न घेता उगीच फेक हा प्रकार होत नाही यामध्ये. आणि सेकंड थिंग म्हणलं तर ह्यामध्ये त्या व्हायरसचा जीन असतो पहिल्या याच्या. ठीक आहे. त्यानुसार मग आपण ह्या प्रत्येक सॅम्पलला 2 वेल अशा हिशोबाने 46 सॅम्पल्स टाकतो. एक पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणजे आमचं जे काही मिक्सचर झालं ते बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी पॉझिटिव्ह कंट्रोल आणि एक निगेटिव्ह कंट्रोल म्हणजे इन्व्हायरमेंटल कंटॅमिनेशन तर येत नाही ना. हे सगळं झालं आता तुमचे इथे सॅम्पल तयार झाले. हे झाल्यानंतर ह्याला आपण ऍडेसिव्ह फिल्मनं सील करतो आणि सील केल्यानंतर ह्या प्लेटला जे आहे आणि हे काम झाल्यानंतर आम्ही UV लाईट बंद केली. UV लाईट सुरू झाल्या. हे सगळं तुम्ही टेलिव्हिजनवरती पहिल्यांदा वापरताय. सगळ्यात महत्त्वाचं PCR प्रत्यक्षात हे सॅम्पल सर निगेटिव्ह पॉझिटिव्ह डेटा आहे आता ह्याचं एक्सप्लेनेशन. त्यामध्ये मग आम्ही ही जी PCR प्लेट आहे ते या ठिकाणी लोड करतो. करता येत नाही आता. PCR प्लेट लोड केल्यानंतर हा जो आहे प्रोग्राम हा जो ड्राफ्ट बनतो हा पेशंटचे हे प्रत्यक्षात सॅम्पल टेस्टिंग सुरू झालेलं आहे आतमध्ये. साधारणपणे किती वेळ लागतो सॅम्पल टेस्टिंग? हे आता एकदा लोड केल्यानंतर 1 तास 40 मिनिट सायकल करते. आणि एका वेळेला किती टेस्ट होतं? 46. 1 तास किती मिनिट होतं? 40. 1 तास 40 मिनिटामध्ये 46 सॅम्पल्स हे टेस्ट होतात इथे. म्हणजे जी लॅब आहे त्या लॅबमध्ये ज्या जिल्ह्यातून ज्या भागातून सॅम्पल येतात तिथून ते येणार या एवढ्या सगळ्या प्रोसेस मधून ते इथे येणार. फायनली जो रिझल्ट आहे तो इथं तुम्हाला इथपर्यंत सुद्धा सॅम्पल मिळाल्यापासून आम्हाला म्हणजे 46 सॅम्पल्स एकत्र मिळाल्यानंतर इथपर्यंत यायला त्याला 5 तास लागले. 5 तास लागतात. 4 ते 5 तास. राईट. आता मग इथे पुढे त्या काय? ठिकाणी मग आम्ही काय करतो हे प्रत्येक सॅम्पल जे आहे ते अशा पद्धतीनं इथं लेबल केलेलं असतं कोणत्यामध्ये काय या ठिकाणी 1709 प्रत्येकाचं लेबलिंग आहे. हा 1709 म्हणजे पहिल्या 2 वेल मध्ये 1709चं सॅम्पल आहे दुसऱ्या 2 वेल मध्ये 1710 आहे. आता हे आपण सकाळी रन केलं होतं तर मग हे पूर्ण 1 तास 40 मिनिट झाले की असे ग्राफ्स येतात. हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कळतं का? मी तुम्हाला आमचं पॉझिटिव्ह कंट्रोल दाखवू शकतो. पेशंटचं नाही दाखवता येत. नाही ठीक आहे. हा जो आहे जो व्हायरसचा जीन पॉझिटिव्ह कंट्रोलचा तो हा व्हायरसचा जीन आहे आणि जो RNA म्हणलो होतो आम्ही ह्युमन RNA हा त्याचा हा जीन. ठीक आहे. त्या अशा पद्धतीने ग्राफ्स आले की आपण त्याला अशा पद्धतीने मल्टिप्लाय होतं. RNAचं DNA मध्ये मल्टिप्लिकेशन RNAच्याच कॉपी तयार RNAच्याच कॉपी. हा. अच्छा. ठीक आहे.
ते आता मग त्या हिशोबाने हे 22व्या सायकल, एवढे सायकल असतात आपल्या 45 सायकल असतात. आतमध्ये फिरण्याच्या 45 फिरत नाही. जे काही प्रोसेस आहे म्हणजे काय असतं, अँप्लिफिकेशनसाठी अॅनिलिंग, डी अॅनिलिंग, ह्या ज्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत त्या सगळ्या म्हणजे 1.95 ला ही जी मशीन हा ग्राफ कसा बनतो फायनली? ते किती कॉपीज आहेत ते डिटेक्ट करतं प्रत्येक वेळेचं. हे बघा आता इथं बघितलं असं सध्या 58 डिग्री टेम्परेचर आहे, म्हणजे ही सायकल चालते सेकंड. अच्छा. नंतर हे 30 सेकंद झाले की ते परत वाढतं आणि 95 ला जाते ही प्लेट. मग तिथं 15 सेकंद राहते, परत 58 ला येते. फायनली इकडे रिझल्ट कसे येतात? हे रिझल्ट हे असे, हे प्रत्येकाचा आम्हाला ग्राफ ऑब्झर्व करावा लागतो. ठीक आहे. ते बघा हे जो आहे, तसं सुरुवातीला आपण आलो तो जो ग्राफ दिसत होता आपल्याला, याचा जो ग्राफ दिसत होता, हा, हा जो आहे पेशंटचा ग्राफ आहे. ते असे ग्राफ्स येतात. आणि हे आता ग्राफ फ्लॅट आहे म्हणजे ह्या पेशंटला इन्फेक्शन नाही. आणि जो अप आहे असा एखादा कसा त्याला त्याला इन्फेक्शन आहे असं आपण, हा आता इन्फेक्शन असलेलं स्क्रीन टच आहे, स्क्रीन टच आहे, चुकून जर लागलं तर ते प्रोसेस अबाउट होते. ओके. तर ह्या जे ग्राफ्स आहेत ना त्याची सीटी व्हॅल्यू बघतो आम्ही किती आहे. सीटी व्हॅल्यू नुसार कन्सिडर असते की आता ही सीटी व्हॅल्यू आहे, क्लासिकल ग्राफ आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय असतं, ह्या हे जे आपण 95-98 डिग्री सेल्सिअसचा जो खेळ असतो, एकाच्या 2, 2च्या 4 अशा कॉपीज होत राहतात प्रत्येक सायकल नंतर. म्हणजे 10 जर बाहेर. सो आता हा पॉझिटिव्ह आहे, बघायचा निगेटिव्ह होता. आणि ते सगळा ग्राफ जो बनवतो तो जो मोठा सुरुवातीला आलेला बघितला, हे सगळे आता हे काय आहे? हे सगळ्यांचंच आहे एकत्र. हे आपण आपल्याला कळतं का पॉझिटिव्ह? नाही, अजून सायकल 20 मिनिट राहिलेली आहे. आता हे बघा, हे जर बघितलं तुम्ही, हा जो आमचा पॉझिटिव्ह कंट्रोल आहे त्याचा ग्राफ 22व्या सायकलला उचलला आणि त्यानंतर तो मल्टिप्लाय होत गेला ट्रिमेंडसली. आता हा काय पॉझिटिव्ह आहे? नाही, हा पॉझिटिव्ह कंट्रोलच आहे. आणि हा पेशंट पॉझिटिव्ह आहे का? नाही, पेशंट नाही, आमचा इनबिल्ट कंट्रोल दाखवते. कारण हे म्हणजे आमचं दोन्ही आता कंट्रोल जे आहे व्यवस्थित चालले. तो बघायचा ग्राफ दाखवा. आणि हा निगेटिव्ह कंट्रोल, हे कसं असतं, हे बॅकग्राऊंड नॉईज असतो, तो नंतर फायनल ह्याच्यात तो. ओके. आता हा जो फायनल ग्राफ दाखवतो बघायचा दोन आहे दुसरा. अशी आता जे तुम्ही तिथं बघायलात ना किचबेडकाला, ही सगळी सिलेक्ट केलेलं असल्यामुळे तो तसा दिसतो. आता थोडंसं पुढे फायनली ही सगळी प्रोसेस होतो, ही सगळी फायनली प्रोसेस होतो. हा ग्राफ पूर्ण होऊन एका वेळेला 46 पेशंटच्या डॉक्टरला रिझल्ट सापडला. ही सगळी प्रोसेस व्हायला किती वेळ लागतो? 6 तास. मिनिमम 6 तास. आता आपण आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण टेस्ट किती? आम्हाला म्हणजे आता आम्ही 3 शिफ्ट मध्ये काम करत असल्यामुळे 200 पर्यंत कॅपॅसिटीचं टार्गेट दिलेलं आहे. पण आम्ही आता काल तर 200 सांगितल्याप्रमाणे 204 केले आणि परवा दिवशी आपण 246 केले. म्हणजे 2 ठिकाणी प्रोसेसिंग होतं. त्यामध्ये लॅमिनार फ्लो आहे, तर मग टेक्निशियन्स शिफ्ट इकडे काही काम करून आपण करतो. हे तुम्ही पहिल्यांदा बघितलं टेलिव्हिजनवरती. प्रयत्न हा आहे विज्ञान सांगण्याचा. पहिल्यांदा आपण लॅबमध्ये आलो, नीट सगळं समजून घेऊ. आय होप की आरटीपीसीआर काय, विज्ञान काय ते तुम्हाला समजलं असेल. माझं सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, राहुल कुलकर्णी, एबीपी माझा.